बघा, सतीशचे वय रमेशच्या वयाच्या निमपट आहे. 5 वर्षानंतर रमेशचे वय त्याच्या वडिलांच्या तत्कालीन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी असेल. त्याच्या वडिलांचे आजचे वय 55 वर्ष असेल तर सतीशचे आजचे वय किती? अशा पद्धतीचे प्रश्न एखाद्या वेळेस दुसऱ्या लेअरमध्ये सोडवत झाले. हे प्रश्न काय अवघड नसतात, मात्र दर्शनी अवघड वाटतात. लक्ष द्या, पहिल्या फेरीमध्ये अगदी नजर टाकली की उत्तर हे, निसंदिग्ध उत्तर हेच, असेच प्रश्न पहिल्या फेरीमध्ये सोडवायचे. सोडवत असताना प्रश्न क्रमांक तोच का, उत्तरपत्रिकेवर ज्या प्रश्नाचं आपण उत्तर सोडवत आहोत हे कन्फर्मेशन, ही काळजी घ्या. आणि हे प्रश्न दुसऱ्या फेरीत टाका. पहिल्या फेरीमध्ये 5-50 प्रश्न पत्रात प्राप्त झाल्याच्या नंतर विश्वास वाढेल आणि दुसऱ्या फेरीमध्ये हे जोडपाखालचे प्रश्न सोपेच असलेले मात्र अवघडाचं पांघरून, प्रश्न सोपेच असलेले मात्र अवघडाचं पांघरून घालून आलेले हे प्रश्न दुसऱ्या फेरीत घ्या. हे सुद्धा प्रश्न सोपेच आहेत. लक्ष द्या, पहिल्याने इथं मांडा सतीश आणि रमेश. सतीश आणि रमेश, गणित काय म्हणते बघा. सतीशचं वय रमेशच्या वयाच्या निमपट, म्हणून रमेशचं वय x समजू. x ची निमपट समीकरण स्वरूप दाखवायची कशी, तर x/2. हे झाले सतीश आणि रमेश यांच्या वयाचे समीकरण. गोष्ट इतक्यानं झाली नाही. ही जी लाईन आहे ही लाईन आपल्याला आरबळावा लागली, गोंधळात टाका लागली. 5 वर्षानंतर रमेशचं वय त्याच्या वडिलांच्या तत्कालीन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी असेल. मात्र इथं वडिलांचं वय दाखवलं ना, वडिलांचं आजचं वय. लक्ष द्या, वडिलांचं आजचं वय किती गणित म्हणते, 55 वर्ष. आता ही लाईन काय म्हणते, 5 वर्षानंतर रमेशचं वय, रमेशच्या वयाचा उल्लेख या ओळीमध्ये आहे. गोष्ट 5 वर्षानंतर. मग इथं मनाशी प्रश्न असा करा की 5 वर्षानंतर त्याच्या वडिलांचं वय काय असेल. वडिलांचं आजचं वय 55 आहे. 5 वर्षानंतर वडिलांचं वय इथं आता मांडा. 5 वर्षानंतर च वय कोणाचं, वडिलांचं, म्हणून याच्यामध्ये +5ची भर घाला म्हणजे 60 वर्ष. 5 वर्षानंतरच वडिलांचं वय 60 वर्ष असेल. आता त्यावेळेस या रमेशचं वय त्या वडिलांच्या तत्कालीन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी असेल. 25 वर्षांनी कमी. कोणाचं वय, रमेशचं 25 वर्षांनी कमी. म्हणून 60 मधून 25 वजा करा, 10तून 5 गेले 5, देऊन टाका 35 वर्ष. हे उत्तर काय, तर 5 वर्षानंतरच रमेशचं वय. 5 वर्षानंतरच कोणाचं, रमेशचं वय. हे रमेशचं वय आहे. 5 वर्षानंतरच रमेशचं वय. गोष्ट 5 वर्षानंतरची आहे. 5 वर्षानंतर रमेशचं वय वडिलांच्या तत्कालीन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी असेल असं ही ओळ म्हणते. वडिलांचं आजचं वय 55, गोष्ट 5 वर्षानंतरची, म्हणून वडिलांच्या आजच्या वयात 5 वर्ष घातले सर. याचा अर्थ वडिलांचं 5 वर्षानंतरच, लक्षात घ्या बरं, ह्या 2 वळी यांची बेरीज करा. वडिलांचं 5 वर्षानंतरच वय 60 वर्ष. 5 वर्षानंतर आता रमेशचं वय वडिलांच्या तत्कालीन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी, म्हणून वडिलांचं तत्कालीन वय 60
60 मधून 25 वर्ष कमी केले, उत्तर 35 वर्ष जे प्राप्त झालं, तर हे प्राप्त झालेलं 35 वर्ष उत्तर अर्थात रमेशचं 5 वर्षानंतरचं वय. आता रमेशचं आजचं वय काय हा प्रश्न, रमेशचं हा गोंधळ, रमेशचं आजचं वय, म्हणून हे प्रश्न एखाद्या वेळेस नंतरच्या टप्प्यात सोडवा. -5 करा, रमेशचं आजचं वय काढायचं म्हणून. आता ही वजाबाकी 30 वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर. रमेशचं आजचं वय 30 वर्ष सर. रमेशचं वय मिळालं 30 वर्ष. आता सतीशचं जे आजचं वय विचारलं, यक्षाची किंमत अर्थात 30 म्हणजे 30/2. हा भाग गेला सर 15 म्हणजे 15 वर्ष हे आहे आजचं सतीशचं वय. ओके, प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते. ओके, वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.